वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत 2 दिवस चाललेल्या चर्चेनंतर अखेर ते दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आलं। मात्र सुधारणा विधेयकावर राज्यसभेतल्या मतदानाच्या वेळी शरद पवार गैरहजर होते, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। सोबतच शरद पवारांची भूमिका काय असे सवाल देखील आता उपस्थित केले जात आहेत। वक्फ विधेयकावर शरद पवारांची नक्की भूमिका काय? वक्फ विधेयकाच्या मतदानाला शरद पवार गैरहजर। गैरहजेरीमुळे पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम। वक्फ सुधारणा विधेयकावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट झालेलं नाहीये। सुधारणा विधेयकावर राज्यसभेतल्या मतदानावेळी शरद पवार गैरहजर होते। शरद पवारांनी विरोधात मतदान केलं असतं तर ते विरोधात आहेत हे स्पष्ट झालं असतं, किंवा समर्थनात मतदान केलं असतं तर तीही भूमिका स्पष्ट झाली असती। पण शरद पवारांनी मतदान न केल्यानं त्यांची नक्की भूमिका काय हे स्पष्ट झालेलं नाहीये। आजारी असल्यानं शरद पवारांना मतदान करता आलं नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। शरद पवार साहेब आजारी आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही आहे। त्यांच्या सदस्य फौजिया खान उपस्थित होत्या, त्यांनी चांगले मुद्दे मांडले, त्यांनी काही चांगल्या सुधारणा सुचवल्या। लोकसभेत त्यांचे लोक हजर होते। शरद पवारांसोबतच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे सुद्धा गैरहजर असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही। भिवंडीच्या बाळामामा म्हात्रेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान राष्ट्रवादीने दिलंय। या विधेयकाच्या विरुद्ध बोलत होते। सभागृहामध्ये ज्यावेळेला मतदानाची वेळ आली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेमध्ये शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळा म्हात्रे हे मतदानाच्या वेळेला गैरहजर होते। भिवंडीसारख्या शहरातनं जिथील मुसलमान मतदारांनी भरभरून मतं देऊन बाळा म्हात्रेंना विजयी केलं, ते मात्र मतदानाला का गैरहजर होते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाने आता हे स्पष्ट करावं। खासदार बाळामामा म्हात्रेंनी सुद्धा आजारी असल्यानं मतदान करता आलं नसल्याचं कारण दिलंय। त्याच्यानंतर अचानक बिल आला। ज्या दिवशी आला माझी 1 दिवस अगोदर तब्येत बिघडली होती, मी रात्री ॲडमिट झालो होतो। आपण ठाण्यातील संपदा हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती देखील घेऊ शकता। डॉक्टर उमेश आलेगावकर म्हणून यांच्याकडे 2 दिवस माझी ट्रीटमेंट चालू होती आणि या 2 दिवसात दोन्ही धर्मियांच्या विरोधात माझ्या अशा काही बातम्या पसरवल्या, कारण मी ॲडमिट होतो, त्याच्यामुळे मी वक्फ बोर्डाच्या निवडणुकीला जाऊ शकलो नाही। निलेश लंके यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात असल्याची भूमिका लोकसभेत मांडली होती। ती पक्षाची अधिकृत भूमिका असली तरी शरद पवारांनी मतदान न करणं याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी केलाय। उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, नवी दिल्ली।